जय गुरु. जय गुरु. हा, जय. जय गुरु. जय गुरु. हा, जय गुरु. स्क्रीन दिसतोय माझा सगळ्यांना? हो. जय गुरु. हा, हो, दिसतोय. हा, तर, हा. आपण चौथा पाठ सुरू केला होता, बरोबर? आणि चौथ्या पाठामध्ये आपण काही वाक्य घेतली होती. हम्म. अं, ही सगळी वाक्य झाली होती आपली, बरोबर? दिसतंय ना तुम्हाला? नाही, दिसतंय दिसतंय. नाही, अजून वाक्य नाही एक सुरू. पहिलं पहिलाच पान आहे, चतुर्थ पाठ. पहिलं पान म्हणजे दिसतंय. पुढचं हो. ओपन झालं नाही अजून. अच्छा. आता हा. अच्छा, आता तोच दिसतंय प्रॉब्लेम आहे. पहिलं. आता हा, हा, मग तो काल परत परवाचाच प्रॉब्लेम परत आहे तो. प्रॉब्लेम आहेच. फुल स्क्रीन करतोय तर दिसत नाहीये तो. हम्म. त्याच्यात त्यामुळे तुम्हाला उत्तरं दिसत आहेत सगळी. ठीक आहे, हो हरकत नाही. हो. हा. ठीक आहे. तर मग ही आपण वाक्य बघितली होती, बरोबर? सगळी. हा, ही वाक्य आपण सगळी बघितली होती, हो ना? नंतर हे शब्द बघितले होते, बरोबर? मग नंतर हे हो, वाक्य, हो. हा, हे आपण सुरू केलेलं, बरोबर? हम्म. ग्रामांतरम. आणि पाचवं झालं होतं हे झालं आपलं. वत्सा. हा. हे झालं. हा, मूषक प्रकरण. पाच झाले होते. हा. तर हे झालं होतं अपवर्ग आपलं. केवलम झालं होतं. हा. हा, तेच. सर ते त्याच्या पाच वाक्य पुढचं झाले. झालं होतं ते. काय ते? लप्सस आहे ते वासंती पिबती झालं होतं. सारखं होतं ना, काहीतरी सांगितलं. हा. तर लप्स्यते, हा, ते पिबंती वगैरे ते झालं होतं आपलं. वत्साह. हा, वत्साह तत्र क्रीडंती हे वाक्य आपलं सुरू होतं. तर हे सोपं हो, वाक्य. पाचवं वाक्य. हा. आता एकेकाने ना पटकन नाव घ्यायचं आणि अनुवाद सांगायचा, थांबायचं नाही. हा, सांगू का वगैरे. हा. हा, सहावं वाक्य सांगा कोण. अनुवाद सांगा. मूषकः गृहे बिलं करोति. हम्म. उंदीर घरामध्ये बिळ करतात. उंदीर घरामध्ये बिळे करतोय, बिळ करतो 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 करतो. करतो. हा, उंदीर घरामध्ये बिळ करतो, बरोबर. हा. ठीक आहे. नंतर आता वर्तमान काळ चाललंय. हम्म. काय म्हटलं? हा. वर्तमान नाही, काळ आता काय आहे ना? आता सगळी वर्तमान काळाची आली. वर्तमान काळ आहे आणि परस्मैपदी आहे परत. हम्म. हा. हा. परत काय? परस्मैपदी आहे परस्मै ना. पदी. परत नाही कधी. हा. आता हे पुढचं वाक्य सातवं सांगा. पल्लवी सांगते. प्रासादे दीपाः भासन्ते. हम्म. प्रासादे सप्तमी, महालात हम्म. दिवे चमकत आहेत. हा, चमकतात. हा, चमकतात किंवा चमकतात. चमकत आहेत. हा, ठीक आहे. भासंते हा शब्द आत्मनेपदी आहे. भास भासंते हा धातू आहे. हा. भासते, भास माझ्या भासते. ह्याच्यात काय? ट्रान्सलेशन दिसत नाहीये ट्रान्सलेशन मी माझ्या दाखवत, ह्याच्यात. मला पण नाही. ट्रान्सलेशन दाखवतच नाही मी, कारण अच्छा, नाही अच्छा, तर बरं, मग बरं. हा, बरोबर. ठीक आहे. हा, हो, कारण बरोबर, मग ते, बरोबर. म्हणून मी मुद्दाम फुल स्क्रीन केलं. प्रासादे दिवे चमकतात, महालात दिवे चमकतात वगैरे असं आहे. हा, पण त्याच अनुवाद मी हम्म. उत्तर दाखवत नाहीये. आठवं सांगा. लेखक. लेखकः लेखकः लेखक पुरस्कारं प्राप्नोति. प्राप्नोति लक्ष्मीपदे लेखकाला पुरस्कार प्राप्त होतो, मिळतो. लेखक लेख- पुरस्कार लेखक मिळतं. पुरस्कार प्राप्त करतो. पुरस्कार प्राप्त करतो. पुरस्कार प्राप्त करतो. प्राप्नोती करतो. म्हणजे प्राप्त प्राप्त करतो. करतो. हा. हो. हा, प्राप्नोती म्हणजे प्राप्त करणे, बरोबर. हो. पुढचं. हम्म. अं, हा. अरे, एक मिनिट. सांगू का मी?
ऐकू. हा, हे सांगा. विप्राह. नाही, हे झालं होतं नाही. आपलं. हा. नाही. हा, ठीक आहे. हे सांगा. बरंच उशीर झाला. हा, हे सह सांगा. रूप्यकम्. रूपकैः. हम्म, सहरूपकैः हम्म. सहा रूप्यकम् रूप्यकम् अन्नं वस्त्रं रूप्यकम् नाही, वस्त्रं च रूपकैः. क्रीणाति. हम्म. अन्नवस्त्रांची क्रीडा. हे तो एका वेळेस पुस्तकात विशेष एका वेळेस एकानेच बोला, बाकीच्यांनी म्यूट करा. सगळ्यांनी नाव घेऊन जो बोलेल त्याला अलाव करायचं, बाकी सगळ्यांनी म्यूट करा. हा. हा. सर मी सांगू का? ज्योत्स्ना बोलतीये. हा, नाही, विचारू नका, तुम्ही सांगा आणि लगेच सुरू करा. हा, ओके, करा. 9च चाललंय. हम्म. सह रूपकैः पुस्तकात होतं सर, म्हणून मी रूपकैः केले. सह रूपकैः अन्नं वस्त्रं च क्रीणाति. हम्म. तो रुपयांद्वारा अन्न हम्म. आणि वस्त्र खरीदतो किंवा खरेदी करतो. खरेदी करतो, बरोबर. रूपकही हे तृतीयच होतं. हा, इथे हो. रुप्यकम, हिंदी पुस्तकात रुप्यकम आहे. रुप्यकम म्हणजे हा हा, जसं सलाते सलात नाते, तर त्यात रुपयाला, हा, असं होतं. पण खरं रूपकही हे जास्त बरोबर आहे, कारण हा त्या साधनाने, म्हणून ते रूपकही पाहिजे, रुप्यकही. हा. हा, ठीक आहे. रुप्यकैः, हा रुप्यकैहीच आहे. तो हा. रुपयांद्वारा अन्न आणि वस्त्र खरेदी करतो. हा, असं केलं. किंवा रुपयाने. हा, ठीक आहे. पुढचं रुपयाने वाचा. रुपयाद्वारा. पुढचं वाचा, दुसरं कोणी. वासंती वाचते सर. हा. ऋषीणां चरणेषु प्रणामः कर्तव्यः. हा, ऋषींच्या चरणाला प्रणाम करणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर. शरणम. ऋषींच्या चरणाला. हा, चरणांना. हा, चरणांना हा. चरणेषु. हा, किंवा चरणांना म्हणण्यापेक्षा चरणांमध्ये किंवा चरणांवर, असं. चरणांवर, चरणी किंवा चरणांवर, असं प्रणाम करणे आपले कर्तव्य आहे. हा, कर्तव्य आहे. असं. हो. प्रणाम करणे आहे किंवा प्रणाम करणे कर्तव्य. हम्म. हा, तिसरं, पुढचं. ऋषींच्या पायावर असं नाही चालणार ना. ऋषीणाम. पायांवर. पायांवर चालेल. चरणांवर हम्म, किंवा पायांवर. हं? हम्म. म्हणजे सप्तमी बहुवचन आहे ना, त्यामुळे पायांवर हो. किंवा चरणांवर, असं. हम्म. हं. हा. पुढचं. सुजाता. हं. छात्रैः चायपानं न कर्तव्यम्. हं. विद्यार्थ्यांनी चहा पिणे न करावे किंवा करू करणे नये. नाही किंवा करणे नाही. करणे हा. नाही. हा. ओके. हं. हं. तर चहा पान छात्रैही, आपण करतो. छात्रैही ही कुठली विभक्ती. तृतीय. ते तृतीय बहुवचन. देवैः. हा, बोला. तृतीय बहुवचन. तृतीया बहुवचन. देवैः हो. सारखं छात्रैः. छात्रैही की तृतीय बहुवचन आहे की एकवचन. नाही, बहुवचन ना. बहुवचन. एकवचन म्हणजे तर छात्रान होणार ना. हा, देवेन. छात्रेण. छात्रेण देवैः होईल. हा, छात्रैः. बरोबर. छात्रेण. हा, छात्रेण. म्हणजे छात्रांनी किंवा छात्रांकडून किंवा छात्रांद्वारा, हा, हा. विद्यार्थ्यांद्वारा चहापान करणे नाही किंवा करणे नाही, असं. बरोबर. हा. पुढचं, चौथं. मध्यगः व्यापारे साहाय्यं कुर्वन्ति. हम्म, दलाल व्यापाराला मदत करतात. करतात. मध्यस्थ पुढचं. व्यापाराला मदत करतात. पुढचं. पटापट सांगा, एवढ्या 20-22 जण आहेत तुम्ही. कोण बोलतंय. अरे बोला, बोला कोणीतरी. वासंती. मी बोलते हा. त्यावेळी. अर्भकः सः न गन्तु समर्थः. तो संतो. बालक हम्म. नाही सर कळत. गंतुम म्हणजे काय. जाण्यास समर्थ ना. गंतुम म्हणजे जाण्यासाठी. काय. जाण्यास समर्थ नाही. जाण्यास जाण्यासाठी. जाण्यासाठी. जाण्यासाठी जाण्यासाठी समर्थ नाही, असं. हा, पठितुम वाचण्यासाठी. हा. हा. हम्म, हो सर. हम्म. आलं लक्षात. प-
हा परवा पल्लवीने विचारलं होतं ना ते प्राप्तुम किंवा काय हम्म. असं. तर तसं धनप्राप्त. गंतुम. असं. हम्म, ठीक आहे. 6वं वाक्य कोण वाचेल? रथ शुभांगी. मार्गे वेगेन धावती. रथः. रथः. गाडी मार्गे लवकर धावतो. लवकर नाही, वेगेनं म्हणजे काय? वेगात वेगात. जोराने. वेगाने वेगा- धावतो. वेगाने 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 धावतो. वेगाने धाव. लवकर म्हणजे सत्वरम शीघ्रम म्हटलं तर लवकर धावतो असेल. वेगाने वेगाने. जोरात. हा, ठीक आहे. पुढचं 7वं शुभांगी. हे जरा आहे. हे नाही येत. पटैः अवगुंठित अवगुंठिता नारी. अवगुंठित नारी. म्हणजे वस्त्र अवगुंठिता म्हणजे कळलं नाही. शुभांगी तुम्ही सांगा. गुंडाळलेली. शुभांगी. अगं फोन अवगुण वाजते तुझ्या. तो नारीला नाही त्या हे ठीक आहे. दुसरं कोणी? माधुरी ताई तुम्ही सांगा. तर मला पण नाही येते. सर मी सर अवगुंठिता मी म्हणजे कसा काय? ट्राय केलाय सांगू का? हा सांगा. हा सांगा. मी म्हणजे प्रयत्न केलाय, बरोबर का नाही माहित नाहीये. पटही हम्म. अवगुंठिता नारी. ते अवगुंठिताचं तर मी झाकणे अवगुंठिता हे काय म्हणतात त्याला, नाही, भूतकाळ एक एक असं मला आपण. वाटलं. हा बर, पटही तृतीया बहुवचन. वस्त्राने स्त्री झाकली असं केलंय. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पटही म्हणजे वस्त्राने गुंडाळलेली स्त्री. वस्त्रांनी हा. अवगुंठित. गुंठित म्हणजे भूत धातू साधित आहे. तर पण ती स्त्रीलिंगी असल्यामुळे अवगुंठिता झाली. चित्र हा झालं. हा. हा पटैही नारी पटैही अवगुंठिता अस्ति असं. असती. अस्ति हे हा. अध्याय होत आहे. हा म्हणजे अच्छा. किंवा सा नारी पटही अवगुंठिता असती. ती नारी, ती स्त्री वस्त्रांनी झाकलेली अवगुंठित आहे. झाकलेली आहे का मग? हो, आहे अध्याय होत आहे. ओके. हा. अध्याय होते. ओके, ठीक आहे. हा. जसं अवगुंठन म्हणजे काय? झाकणे. जसं या देवीच्या वगैरे उपचारांमध्ये ना उपचार असतो एक अवगुंठन, म्हणजे तिथे देवीला हम्म. वस्त्र वाहून हम्म. म्हणजे तिला असं म्हणजे असं म्हणजे काय, हा म्हणजे मर्यादशीर जसं वस्त्र घालणे किंवा पडद्याआड ठेवायचं असं त्या दृष्टीने, नाही का. तर देवीला हम्म. अवगुंठन म्हणून एक पातळ वस्त्र अर्पण केलं जातं. हा तसं त्याला म्हणतात अवगुंठन. हा, ठीक आहे. So, पण मग त्याचा हे काय लिहिताना काय, वस्त्रांनी झाकलेली नारी स्त्री. दोन्ही त्याचं होऊ meaning शकतं कसं आहे? नुसतं. हा, दोन्ही अर्थ यांनी वस्त्रांनी झाकलेली स्त्री एवढंच. हा, किंवा अस्ती म्हटलं तर स्त्री वस्त्रांनी झाकलेली आहे असं अस्ती लावलं तर. पुढचं सांगू का मी, का कोण हा सांगणार आहे? हा अश्विनी. हा नाही नाही, सांगा पटापट, वाट नका पाहू. हा. आणकेन मोदकम क्रीणामी म्हणजे हा. आण्याने लाडू खरेदी करतो. अहम अद्यारुत इथे कंसात लिहायचं का? बरोबर. अहम आणि ठीक आहे, ठीक आहे. आता पुढचं वाक्य. मला वाटलं ते आणकं म्हणजे काय सर? आणक म्हणजे आणकं म्हणजे पूर्वी. काय? आणक काय? म्हणजे आण्याने पूर्वी जसं आणे होते ना ते. चलन होतं ते, म्हणजे हा नाणं. चलन. 1 आणे, 4 आणे तसं. अच्छा अच्छा, ओके ओके म्हणजे सर. जे 60च्या वरती असतील त्यांना माहिती असेल. हो आमच्या हो. खालच्या लोकांना माहिती 16 असण्याची आणे 1 शक्यता. रुपया. 16 हो, आणे 1 रुपया. तेच. 4 आण्याची नाणी कितीतरी वर्ष होती. हा, 4 आणे. हो. हा. सो आहेत आण्याने अजून साठवून. मोदक काय मोदक मोदक म्हणजे विकत लाडू. घेतो. लाडू क्रीडामी लाडू म्हणजे तेच खरेदी म्हणजे करतो. आण्याने खरेदी लाडू करतो. विकत खरेदी घेतले खरेदी असं. करतो. खरेदी नाही खरेदी करतो. केले. नाही, हे बघा. करतो. एक परिणामी मिनिट. एक लक्षात घ्या. क्रीण क्रीण म्हणजे काय? खरेदी. हा, म्हणजे रादर खरेदी हा शब्द आहे ना, हा हा क्रीणचा ख्र असं असं झालेलं. खरेदी असं खरेदी असं झालंय. म्हणजे मराठीचा जो खरेदी आहे ना, तो ख्री हो. ख्री हा. खरेदी असं झालेलं.
आणि त्याच्या विरुद्ध क्रीच्या विरुद्ध विक्री. म्हणजे विक्री विक्री. विक्री म्हणजे काय? विकणे. जो विकणे विकणे. म्हणतो तो विक्री विक्री शब्दापासून विक्री नयती, तर त्याच्यापासून वी म्हणजे विरोधी, क्रीच्या विरोधी वी असं विक्री असं, म्हणून विक्री शब्द झाला असं. हम्म. असं ठीक आहे. तर पुढचं कोण मग वाचेल? काय आणि लाडू विकत लाडू खरेदी खरेदी करतो. करतो. हा, तुम्ही अच्छा. विकत घेऊ नका शब्द नका वापरू तुम्ही. क्रीणामी म्हणजे खरेदी करणे, विक्रीणी म्हणजे विकणे असा शब्द बोला. हा, विकत घेतो हा शब्द फार कॉम्प्लिकेटेड आहे. विकणे आणि खरेदी करणे हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, सिंपल. बोला पुढचं. मी अदिती सुदः वाचते. ओदनं सुदः पचति. वाचा. सुदः ओदनं पचति. हा, म्हणजे आचारी भात शिजवतो. शिजवतो, बरोबर. पुढचं अदिती, पुढचं. भूपः राज्यं करोति. राजा नाही, राज्य आता- चालवतो. राजा राज्य करतो, बरोबर. करतो. हम्म. हा, पुढचं. सूचकः वस्त्राणि सीव्यति. हा, शिंपी कपडे शिवतो. शिंपी कपडे शिवतो. हा, तर शिव्यती हा म्हणजे शिवणे हा जो मराठीतला जो क्रियापद आहे, शिवणे, शिवतो वगैरे, हे शिव्य या शब्दापासूनच आलेलं आहे. शिव्यती असं. हा, पुढचं. रजकः वस्त्राणि प्रक्षालयति. हम्म, धोबी वस्त्रे धुतो. धुतो. हा. आता क्षालयती कपडे म्हणजे धुतो. क्षालयती म्हणजे पण धुतो, प्रक्षालयती म्हणजे पण धुतो. पण क्षालयती म्हणजे जसं नुसतं आपलं खळबळणे त्याला म्हणतात क्षालयती, पण प्रक्षालयती म्हणजे घासून पुसून त्याला अगदी म्हणजे व्यवस्थित धुणे, त्याला म्हटलं जातं प्रक्षालयती. प्रकर्षेण सर क्षालयती ती प्रक्ष. हा, बोला. सर जसं मुखमार्जन आणि मुखसंमार्जन असं. बरोबर, अगदी बरोबर. संमार्जन म्हणजे व्यवस्थितपणे धुणं, असं नुसते आपले झालं बस. मार्जन म्हणजे आपले पाण्याचे 4 हबके मारले मार्जन. हा, पण व्यवस्थित घासून पुसून करणे म्हणजे संमार्जन. जसं सडा संमार्जन. नुसतं मार्जन म्हणजे काय? अंगणामध्ये आपलं नुसतं पाणी शिंपडलं झालं मार्जन म्हणजे. पण संमार्जन म्हणजे काय? व्यवस्थित अंगण झाडून साफ करून मग त्याला व्यवस्थित सारवणे किंवा मग त्याला हे करणे, त्याला म्हणतात संमार्जन. कुठलंही सम म्हणजे चांगल्या पद्धतीने मार्जन, म्हणजे प्रकर्षेण म्हणजे खूप चांगलं, ती क्रिया खूप चांगल्या पद्धतीने करणे असं. पाचवं. सुजाता. चर्मकारः पादत्राणं करोति. चांभार चपला करतो. चांभार करतो, बरोबर. हा, बनवतो की करतो? तयार करतो. ठीक आहे, करोती म्हणजे करतो. आता तुम्ही म्हणू शकता तयार करतो, पण करतो. हा. पुढचं. मी अदिती वाचते. कुंभकारः घटं करोति. हा, कुंभार कुंभार घट बनवतो. घट किंवा तयार मडकी, मडकं किंवा घट करतो. हा, आदिती, पुढचं. हा, नापितः शौर्य कार्य करोति. कार्यम नापितः म्हणजे अनुस्वार वाचा. हा, कार्यम. हा, कार्यं करोति. हा, नावी हा, शौर्य कार्य शौर्य करता. शौर्य कार्य क्षौर कार्य. क्षौर म्हणजे हजामत पण चालू. हजामत किंवा केस कापण्याची क्रिया करतो, केस कापण्याचे कार्य करतो असं. शौर. हा, किंवा हजामत करतो, काही चालेल. हा, आठवं. सुवर्णकार आभरणानि करोति. म्हणजे सोनार दागिने बनवतो. करतो. सोनार दागिने करतो. हा, करतो म्हणायचे सर, बनवतो का करतो? बनवतो. करोती आहे ना, म्हणून करतो. हा, आता हे जरा आपला संवाद आहे थोडासा. हा, आता एक एक वाक्य परत तुम्ही वाचा पटापट. माधवः भ्रातः त्वं कस्यां पाठशालायां पठसि?
भावा तू कोणत्या शाळेत शिकतोस किंवा शिकायला जातो? नाही, शिकायला जातो वगैरे अहम एवढं. गोविन्दः एक मिनिट एक गोविन्दः मिनिट अहं एक एक शिकतोस एक बालमन्दिरे पठामि. एक मिनिट एक मिनिट शिकतोस. पहिल्या वाक्यात जरा चुका आहेत. हा. तर असं पाहिजे, भ्राता म्हणजे हे बंधू किंवा हे भावा, तू कस्याम, कस्याम ही कुठली विभक्ती आहे? कोणची? हा, तृतीय तृतीया कशी? कस्याम नाही तृतीय नाही. सप्तमी एकवचन. सप्तमी हा, नाही. हे सप्तमी का आलं? तांदर्श. तळदर्शक आहे ना. नाही, पण पण आपण कोणच्या षष्ठी. म्हणतोय, मग कोणच्या, तर हे षष्ठी सारखं वाटतंय. षष्ठी येत आहे. मग कस्याम ही षष्ठी आहे का? नाही. त्याचं कारण नाही असं, वाटत नाही. ऐका, ते पाठशालायामचं विशेषण आहे. हा, हा. त्वम पाठशालायाम पठसी, तू पाठशाळेत वाचतो किंवा अभ्यास करतो. हा, पठतो किंवा अभ्यास करतो. पण कस्याम, कोणत्या पाठशाळेत अभ्यास करतो, ते विशेषण आलं ना, म्हणून ते कस्याम झालं. कस्याम म्हणजे सप्तमी आहे, म्हणून ते सप्तमी आहे. पाठ पण पण पाठशाला याम ही पण पाठशालायाम सप्तमी आहे म्हणून कस्याम पण सप्तमीत गेलं असं. हा. हा, पण मराठीत आपण कसं करतो, मराठीत तू कोणच्या, म्हणजे मराठीत ते कोणच्या हा. म्हणजे षष्ठीत जाते, कोणाच्या, कोणाचे वगैरे तसं. हा, ऍक्च्युअली नाही, कारण कोणच्या म्हणजे परत सप्तमीच येते, पण ते आपल्याला एवढं नक्की फरक माहिती नाही, तो सप्तमी की षष्ठी. पण इथे तर एकदम स्पष्ट फरक आहे, कारण विशेषणाची जी विभक्ती तीच, म्हणजे विशेष्याची जी विभक्ती तीच विशेषणाची विभक्ती, म्हणून कस्याम हे सप्तमीत गेलं. पाठशालायाम हे सप्तमीत असल्यामुळे त्याच्यात. कळलं? हा हा, ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? दुसरं वाक्य. अहम बालमंदिरे पठामी. हा, मी बालमंदिर मध्ये शिकतो किंवा वाचतो. बरोबर. पुढचं. किम सर तत्र सर, मी एक विचारू? कस्या म्हणजे हा, हे तो पठवा. कसा? एक मिनिट. काय लक्ष्मीताई, नाही, प्रश्न सांगा, मला कळला नाही प्रश्न नाही का? तुमचा. हा, कस्यामचं मी विचारत होते, कस्यामचं हे मूळ धातू म्हणजे किम आहे का? कस्याम दिलाय ना, तर कस्या म्हणजे त्याचं बरोबर. मूळ धातू किम आहे का? किम, किम. किम, हो हो अच्छा, हो ओके हो. ओके किमचे ओके सर, तीन ओके. किमचे तीन प्रकार पडतात. किम, कहा आणि हा का. हा किम, कहा आणि का. का म्हणजे का हे स्त्रीलिंगी होतं. हा स्त्रीलिंग. हा, आणि किम हे नपुसकलिंगी होतं. हा, आणि कहा हे पुल्लिंगी होतं, नाही का. किम धातू एकच, म्हणजे नाही का, सर्वनाम. तर ते सर्वनाम आहे, पण त्याचं हा याच्यानुसार तीन प्रकार होतात. एक किम, पण हे जनरल आहे, कुठच्या. हा, तर म्हणून ते त्यांनी केसाम, म्हणजे हे काय, कस्याम म्हणजे कस्याम. किमचंच केलेलं आहे त्यांनी. हा, पण ते का म्हटलं ओके असतं, पाठशाला म्हणून का म्हटलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे काची विभक्ती काय होईल? केशाम. काची कस्याम आहे. कस्याम का? सॉरी, काचीच कस्याम आहे. हा, अरे हो हो हो, बरोबर, काचीच स्त्रीलिंगी. कस्याम. हा, स्त्रीलिंग. हा, काची. पाठशाला स्त्रीलिंगी आहे हा, म्हणून तो का म्हणून त्या हा हा, स्त्रीलिंगाचं कस्याम आहे. काच. हा हा, बरोबर बरोबर. हा, म्हणून नाहीतर काची कस्मिन आल. विभक्ती, हा. नाही तर कस्मिन म्हणजे आलं असतं. कहा हा. आणि किमचे कस्मिन आहे, आणि काचे हा हा. कस्याम. पाठशाला याम, म्हणजे हे स्त्रीलिंग याम. आहे. हा 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 ओके, म्हणजे हे स्त्रीलिंग आहे. ओके, का पासून. ओके. हा, कस्मिन कस्मिन का नसतं, के कस्मिन का हो नाहीये. काम के. का, कहा म्हणजे का कारण का पाठशाला ही स्त्रीलिंगी आहे, म्हणून का. हा, हा बरं. पुढचं वाक्य. ओके. माधव किं तत्र क्रीडांगणमस्ति. हम्म, काय तेथे क्रीडांगण आहे? बरोबर. पुढचं वाक्य. वाचा पटकन. आम आम अतीव अतीव सुंदरं विस्तृत. क्रीडांगणम तत्र. हो,
तेथे हम्म, अति खूप मोठे क्रीडांगण आहे हम्म. असं. हो हो बरोबर. बरोबर. हा होय तो आम होय. म्हणजे हो असं का? आम म्हणजे होय. हो होय होय होय. होय. हा होय. तत्र तत्र म्हणजे तेथे अतीव खूप मोठे खूप विशाल क्रीडांगण आहे. आता वृत्त वर्तते हा धातू आहे. वृत्त वर्तते. हं? वर्तते म्हणजे ज्याला आपण वर्तमान काळ हा शब्द सुद्धा वृत्त वर्ततेपासूनच आलेला आहे. वृत्तांत वृत्त हे सगळं वृत्त धातूपासून वर्तते. हा म्हणजे जे काही होत असतं सध्या त्याला म्हटलं जातं वर्त. म्हणजे म्हणून आपण बातमीदारांना आपण काय वृत्तपत्र म्हणतो ना. वृत्तपत्र म्हणजे काय वार्ता. वार्ता हा शब्द जो आहे हा वृत्त धातूपासून आलेला. या वृत्त धातूचं आत्मनेपदी धातू आहे हा. तर त्याचा वृत्त वर्तते असा धातू आहे. पण जसा जरा अस पुस्तकात वर्तते शब्द दिलाच नाहीये, तो जरा लिहून दिलाच घ्या सगळ्यांनी असं हा वाटतं. म्हणूनच हा म्हणूनच मी सांगितलं की मग आपल्या त्या आत्मनेपदी धातूंमध्ये ती यादीत नव्हता तो. तर वृत्त वर्तते. हा हा आणि हे जे मी तुम्हाला सांगितले वार्ता वृत्तांत वृत्तकार वृत्तपत्र हा नाही का हा यातनं वर्तमान निघाले. वर्तमान वगैरे वगैरे. हा तर हे सगळे वृत्त या धातूपासूनची अपत्य आहेत त्याची. असं. आता पुस्तकात छापलंच नाहीये. हो पुढचं पण वाक्य मग वाचा. ह्याचं असं असं काहीतरी विचित्र वाक्य होईल ना, होय खूप मोठे पटांगण होत असते असं कसं? नाही 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 होत असताना आहे असंच म्हणायचं आहे. ते हा तेथे तत्र तेथे आहे. तेथे खूप मोठे क्रीडांगण आहे. एक मिनिट सानिका आणि शुभांगीताई तुम्हाला कळतंय का काय चाललंय म्हणजे तुम्ही सध्या बोलत नाहीये ते मला कळतंय कारण एकदम तुम्ही हा कळतंय मला हो समजतंय. हो कळतंय कळतंय कळतंय. हा निदान सध्या तुम्ही नुसतं म्हणजे जे आम्ही बोलतोय ते समजलं तरी पुरे. हा एकदम अजून 15 एक दिवस अजून तुम्हाला भाग नाही घेता येणार पटापट पण होईल हो हो. म्हणजे तसं. हा नाही ठीक. नाही ट्रान्सलेशन आता करता तर येतंय पण ते विभक्ती वगैरे जरा ऐकायला लागते. हा ते म्हणजे ते बरोबर. कुठली काय आहे प्रथमा द्वितीय ते सगळं आम्हाला आधी हे ते करायला लागेल ना हा पटकन त्याच्यामुळे हा डोक्यात ते ते अजून फिक्स झालेलं नाहीये बरोबर आहे. पहिला बरोबर भाग झाला की मग येईल ते. हो बरोबर. ठीक आहे चालेल. हो हा हो. हो तुम्ही पाचवं वाक्य ग्रुपवर विचारू शकता. हो हो हो. सर मला हा विचारायचं होतं. हा मी वासंती बोलतेय. हा माझ्या एका मैत्रिणीला क्लास जॉईन करायचा आहे तर ओके तिला आता ह्या क्लासमध्ये का प्रवेश मध्ये घ्यायला लागेल सर आता. ओके तर आता जस्ट मी तुम्हाला सांगतो शुभांगी हा विद्वांस आणि सानिका विरकर या दोघी आता 4 दिवसापूर्वी जॉईन झाल्या 2-4 दिवसापूर्वी. तर बर त्यांचं 8वी 9वी 10वी संस्कृत झालं होतं म्हणून मी त्यांना म्हटलं की ओके तुम्हाला जर बालबोध आणि प्रारंभ जर तुम्ही पॅरलल घरी करणार असाल घरी किंवा कोणाच्या हम्म, मैत्रिणींच्या मदतीने वगैरे तर तुम्ही या क्लासमध्ये हम्म. जॉईन होऊ शकता. पहिला 1-1.5 महिना तुम्हाला कॅचअप करायला जरा थोडं कठीण जाईल पण तुम्ही घरी बालबोध प्रारंभाचं पॅरलल मध्ये उजळणी किंवा अभ्यास आणि या वर्गाचं हे असं केलं तुम्ही साधारण 1.5 ते 2 महिन्यात तुम्ही आपल्या वर्गाच्या प्रवाहात या असं त्यांना मी सांगितलं. तर बर अशा जर कोणी तुमच्या असतील तर त्यांना हा हरकत नाही. पण मला असं वाटतं की अगदीच जर कोणी ब्लँक असेल ना संस्कृतमध्ये तर त्याला जरा कठीण जाईल. पण पूर्वी ज्यांनी 8वी 9वी 10वी किंवा असं संस्कृत शिकलेले आहेत हा पण आता मध्ये टच नव्हता हो. त्या कॅचअप करू शकतील असं मला वाटतं. हा चालेल सर मी विचारते तसं तिला आणि मग आपले काही लिंक वगैरे असेल तर देते जॉईन करायला. किंवा माझ्याशी मग एकदा आवाज बोलायला येतोय. सांगा. हा चालेल सर ओके सर. हा माझ्याशी हा एकदा मिळालं मिळालं. हा माझ्याशी एकदा बोलायला सांगा. हं? आणि मग हो आपण सर हो सर ती त्यांना म्हणजे त्यांचं मी एकदा बॅकग्राऊंड अरे समजून घेईल आणि मग दिसलेलं त्यांना पण हे परत करू. दिलेलं. हा हे आलं चालेल. आलं आलं. हा हा चला ठीक आहे आपण पुढे जाऊया. 5वं वाक्य कोण वाचेल. क क्रीडा समय छात्राणां कहा कहा म्हणत विद्यार्थ्यांचा एक मी तुम्हाला कः सांगतो. क्रीडा समय हा एक एक छात्राणां हा म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थ्या एक लक्षात घ्या एक मिनिट हा, एक लक्षात घ्या की पद्य जेव्हा असतं ना पद्य किंवा श्लोक तेव्हा त्याचा विसर्ग जो हा. असतो मधल्या शब्दाचा विसर्ग हा क क्रीडा समय असं होतं.
पद्यामध्ये, हा पद्य किंवा श्लोकामध्ये. पण जेव्हा आपण गद्य किंवा वाक्य वाचतो ना, त्याच्यात मात्र त्या विसर्गाचा कहा, क्रीडा, समय असंच म्हणायचं असतं. हा, तिथे असा कह असं नाही म्हणायचं. अच्छा कहा हा हा कहा बोला. क्रीडा समय छात्राणाम हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या खेळाचा वेळ कोणता? कोणता. पण कहा का वापरलं यांनी? म्हणजे काय पण कोण, कहा म्हणजे कोण, कोण का वापरलं, किम का नाही वापरलं? तर काय काय नाहीये ना, हा? समय काय नाहीये, काय असतं तर किम वापरलं असतं. क्रीडा नाही, समय. सर समय हे पुल्लिंग. छात्राणांसाठी आहे, विद्यार्थी तर यांच्यासाठी आहे. समय नाही बद्दल नाही. बोलतात म्हणून कोण कोण हा, इथे अस्ति हे अध्यारूत आहे. हा, तर या वाक्याचा कर्ता कोण? समय समय. क्रीडा समय. हा, क्रीडा समय. आणि समय हा पुल्लिंगी आहे म्हणून कहा असं. नाही तर मग किम, किम म्हटलं असतं किंवा का म्हटलं असतं. हा, पण किंवा म्हणजे असं म्हणायचं असतं ना की छात्राणाम क्रीडा वेला का असती, कारण क्रीडा वेला, हा मग वेला हे वेला स्त्रीलिंगी झालं असतं. हा, बरोबर त्यामुळे आता पण इथं क्रीडा हा समय बरोबर हा विचारलाय म्हणून कहा, पण क्रीडा वेला का असती, तर मग का, मग तिथे का बरोबर आहे. बरोबर असं. बरोबर. हा, 6वं वाक्य मग वाचा. याचं भाषांतर कसं सर? हा लक्ष्मी बोलिये. नाही, सर असं मी म्हणजे सांगू? भाषांतर कसं करायचं? कह क्रीडा समय छात्राणा हा म्हणजे हा, तर याच्यामध्ये अस्ति कोणता? हा धातू अध्यारूत आहे क्रियापद. तर हा याचा अन्वय असा होईल, छात्राणाम क्रीडा समय हा कहा असती, म्हणजे विद्यार्थ्यांचा क्रीडा समय किंवा क्रीडेची वेळ काय आहे वेळ असं. काय आहे? मग ओके. हा, आता मराठीमध्ये वेळ ही स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे आपल्या खेळण्याची वेळ होईल, पण त्याला इलाज नाही. हा हा, किंवा मराठीत विद्यार्थ्यांचा क्रीडा समय काय आहे, समय हा शब्द मराठीत पण आहे तसा, मग तसं म्हणाले. तर ठीक मी आहे. वाचते पुढचं ज्योत्स्ना. ज्योत्स्ना वाचा. हा सायंकाले पंचवादनसमये छात्राः क्रीडितुमागच्छन्ति. हा संध्याकाळी हम्म 5 वाजता विद्यार्थी तेथे खेळण्यासाठी येतात. तेथे कुठे लिहिलंय? तत्र आहे की आहे सर, पुस्तकात आहे. पुस्तकात आहे. हा पुस्तकात तुमच्या आहे. मराठी पुस्तकात आहे, इथं स्लाइड वरती नाहीये नाहीये. म्हणून. हा बर, मग संध्याकाळी 5 वाजता विद्यार्थी खेळण्यासाठी येतात. सायंकाले ही कुठली विभक्ती? सायंकाले सप्तमी. सप्तमी. पंचवादन समय ही कुठली विभक्ती? समय सायंकाळ ती पण सप्तमी. पण सप्तमी. सप्तमी. का बरं सप्तमी का छात्रा बरं हा घेतली? कालवाचक आहे म्हणून. हा, जसं मी सांगितलं की कालवाचक आणि स्थानवाचक, हा वाचक. हा हा, या दोन्ही गोष्टींना सप्तमी, सप्तमीच यायला पाहिजे. हा, असं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही माहिती नाही मी, जसं सांगितलं होतं. स्पेस अँड टाइम तर सप्तमी असं. इंग्लिशमध्ये जे स्पेस अँड टाइम म्हटलं जातं ना, तर स्पेसचं सप आणि टाइमचं तमी, तम असं. असं ते लक्षात ठेवायचं की सप्तमी सांगितलं म्हणजे होतं सर. वेर एव्हर देर इज स्पेस अँड टाइम यू हॅव टू यूज सप्तमी असं. लक्षात अच्छा, ठेवायला चांगलं आहे. हा चांगलंय. हो हा, ठीक आहे. आता पुढचं हे वाचा, पहिलं वाक्य. गोविंद हा वाचा वाचा पटकन. गोविन्दः मध तत्रहं तत्र कूर्दनं धावनम् आरोहणम् अवतरणम् इत्यादीं खेळन्ति. हा हा मध्ये एक गोविंद वाक्य म्हणाला, गेलं. मध्ये एक हा वाक्य राहिलं. मध्ये एक वाक्य आहे ना, कुठलं त्वम सांगा. कथम क्रीडसी. अच्छा, माझ्या हिंदीमध्ये नव्हतं ते. हा, हिंदीमध्ये नव्हतं, पण ठीक आहे तुम्ही सांगा. त्वम कथम क्रीडसी काय होईल त्याचा अर्थ सांगा. असं तू कसा खेळतोस? तू कसा खेळतो? हा, कथम म्हणजे कसा.
बऱ्याचदा आपल्याला वाटतं की कथम म्हणजे कथा आहे की काय कुठली, पण कथमचा कथेशी काही संबंध नाही. हा, कथम म्हणजे कसा. इत्थम म्हणजे कसा. इत्थम म्हणजे काय. इथे असा इथे असा 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 तेच असा मी सांगतो. जसा कथमचा कथेशी संबंध नाही, तसाच इत्थमचा इथे याच्याशी संबंध नाही. इथे म्हणजे काय. इथेला आपण काय म्हणतो संस्कृत अत्र मध्ये. अत्र अत्र. हा, ते एकदम हे जे शब्द आहेत ना, हे गोंधळात टाकणारे आहेत. कारण आपल्याला सवय एवढी झाली असते, कथम म्हणजे कथा, इत्थम म्हणजे इथेच की काय, पण नाही. इत्थम म्हणजे असं, कथम म्हणजे कसं, असं. ठीक आहे. पुढे वाक्य वाचा पुढचं. गोविंदा. दिलीप वाचत होते ना, वाचा. गोविन्दः तत्र अहं कूर्दनं धावनम् आरोहणम् अवतरणम् इत्यादीं क्रीडनम्. हा, काय अर्थ त्या होईल. ठिकाणी हा, उडी मारणे, पळणे, वरती चढणे, उतरणे अशा प्रकारचे खेळ हा. इत्यादी जसं आता खेळतो. इथं. हा, तर इथं कूर्दनम. आता कूर्दनमला मराठी शब्द आहे म्हणजे जसं हिंदीमध्ये कूदते है, नाही का. हा, किंवा तर तसं. पण त्याचं कुदतेचं क गेला मराठीत येताना आणि उड्या झाल्या. हा, पण ऍक्च्युली तो मूळ शब्द आहे म्हणजे संस्कृतमधला कूर्दनम. हा, नंतर धावनम. तर धावनं माहिती आहे. आरोहणम. हा, आरोहणम. आता हा उपसर्ग आहे ना, हा नेहमी वरती जाण्यासाठी असतो. आणि हा उपसर्ग नेहमी खाली येण्यासाठी असतो. अवतरणम. अवतरणम म्हणजे काय. खाली येणे. जसं अवतार अवतार आपण देवांचा आपण म्हणतो अवतार. विष्णूचा अवतार झाला. राम हा विष्णूचा अवतार आहे. अवतार म्हणजे काय की देव जे आहे, तो जो विष्णू आहे तो पृथ्वी तलावर खाली उतरला म्हणून त्याला अवतार म्हणतात. पण तुकोबांचं स्वर्गारोहण झालं, आरोहण झालं. कारण का ते वरती हम्म गेले, पाताळात नाही गेले. बरोबर. हम्म कारण स्वर्ग वरती आहे. हम्म राज्यारोहण. किंवा हम्म नाही का राज्यारोहण असं म्हणतो आपण. म्हणजे राज्या सिंहासनावरती आरोहण, राजा आरूढ होतो. म्हणून आरोहण म्हणजे वरती जाणे, अवतरण म्हणजे खाली येणे, असं लक्षात ठेवा. गिर्यारोहण पण म्हणतो सर. हा गिर्यारोहण अगदी गिर्यारोहण. बरोबर. पर्वतारोहण, गिर्यारोहण, बरोबर हो आहे. हो हो. हा, तर असं. पुस्तकात ते कुदनम छापलंय ना, हो, कुर्दनम करून घेऊ का दुरुस्त. कूर्दनम पाहिजे. हो, हो. कुर्दनम. हो, हो. आता तर पुढचं ह्या वाक्य वाच. सगळ्यांच्या उत्तरासह टाकावर कसं म्हणजे मग लिहून घेता येईल आम्हाला. आता आता आज ही पूर्ण पीपीटीच मी पाठवणार आहे तुम्हाला. मग तुम्हाला हा स्क्रीनशॉट शेअर चालेल नको करायला. हा, येस. चालेल चालेल उत्तरांचे ओके. सो कुर्दनमचा अर्थ उड्या का उड्या मारणे. कूदणे. कूदणे, कुदणे, कुदणे. हा हा, जे हिंदीमध्ये कुदना ज्याला कुदना म्हणतात ना. हिंदीमध्ये. हा, हम्म हा, हम्म तस. वो कूदते है, आरोहणम धावते है. आरोहणम हा, चढणे. चढणे. अवतरण म्हणजे उतरणे असं. म्हणजे ते आपल्या क्रीडांगणात किंवा जंगल जिम. बागेमध्ये जंगल जिम जंगल वगैरे जिम. असतात ना. हा, तसला प्रकार. जंगल जिम वर हा, चढणं उतरणं. चढणा उतरण. बरोबर. हा, पुढचं वाक्य. त्वं कस्मिन् वर्गे पठसि. हम्म. तू क्लास कोणत्या वर्गात शिकतोस. हा, तू कोणतं. तो आता पंचम कस्मिन. वर्गे अहम पठामी. आता पाचवी कस्मिन. मध्ये हा शिकतो. कस्मिन. हा, पाचव्या कस्मिन. वर्गात. एक हा मिनिट, एक मिनिट. कस्मिन ही कुठली विभक्ती आहे. कशाची कुठली विभक्ती आहे. सप्तमी किमची आहे सर. सप्तमी एकवचन. पुल्लिंगी पुल्लिंगी. पुल्लिंगी शब्द. पुल्लिंगी. का बरं. कस्मिन आता कस्याम झाले असतं ना. नाही, मग किमचं तुम्ही पण तस्मिन कस्मिनच आहे. तयोः तेषु किमचं पण सप्तमितः. कस्मिनच आहे. पण सर कस वर्ग हा पुल्लिंगी पुल्लिंगी शब्द आहे ना. वर्ग. बरोबर. तेच 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 उत्तर मला अपेक्षित आहे. की आता कस्मिन ही सप्तमी किमची पण होते, पण काहाची पण होते. मग हे हम्म. नक्की कशाची आहे कसं ठरवणार. तर याचा संबंध हा कशाशी आहे. वर्गे. मग वर्ग वर्ग कुठला शब्द आहे. पुल्लिंग, तो वर्ग. ना म्हणून पुल्लिंगी. मग तो कारण म्हणून काहाचं सांगायचं. कसं आहे ना, आता तुम्हाला एक गंमत सांगतो. संस्कृत ते मराठी भाषांतर हे तसं सोपं असतं. तुम्हाला गोळाबेरीज येऊन जातं, पण त्याचा अर्थ तुम्हाला संस्कृत येत आहे का, ते नेमकेपणा आला पाहिजे तुमच्यामध्ये. म्हणून मी असं तुम्हाला हा हा प्रश्न विचारतोय सारखे. हा, बरोबर येस सर. कारण तुमच्या उत्तरात गोळाबेरीज नकोय आपल्याला, नेमकेपणा पाहिजे म्हणून. प्रत्येकाचं आपल्याला विभक्ती काय, मूळ शब्द काय, मूळ धातू काय, हे सगळं आलं पाहिजे. तर तो आपल्याला अर्थ नीट कळला असं समजता येईल, नाही का.
गोळाबेरीज अर्थ सगळ्यांनाच येईल, इव्हन जो शिकत नाही संस्कृत त्यालाही येईल, नाही का? पण त्यांनी आपलं वर्गात आपण पुढे नाही जाणार, शिकणार नाही आपण, नाही का? म्हणून ते आवश्यक आहे. ठीक आहे, आपली वेळ संपत आली आजची.